केले जात आहे। 100 कोटी रुपये रोज याप्रमाणे 2.5 वर्षामध्ये 9.5 लाख कोटी रुपये होतात। हे 9.5 लाख कोटी रुपये उधळण्याचं काम येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाकडून केलं जाईल। त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे की उभाटा गट मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ करणार आहे। उभाटा गटाला माहित आहे की ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी अशा पद्धतीचे अनावरस पोस्टर लावणे, अशा पद्धतीचे कुठलेही नाव लवता पोस्टर लावणे हे धंदे यांनी सुरू केले आणि या पैशाचा हिशोब देखील संजय राऊत तुम्हाला द्यावा लागेल। हे पैसे कुठून आले, कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटून तुम्ही हा पैसा वापरतायत हे मुंबईकर बघतायत। माझी देखील निवडणूक आयोगाला विनंती आहे की अशा पद्धतीचे कुणी पोस्टर लावले त्यांची चौकशी केली पाहिजे, त्याचा हिशोब उभाटा गटाच्या निवडणूक खर्चामध्ये टाकला पाहिजे। तुम्हाला आठवत असेल तर उभाटा गटानं मनसेचे 7 नगरसेवक फोडले होते। मनसेचे 7 नगरसेवक फोडताना उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही किती पैशाचा वापर केला होता, तुम्ही किती खोके मनसेच्या त्या नगरसेवकांना दिले होते जे तुमच्या पक्षामध्ये आले। यांनी स्वतःच्या भावाला देखील सोडलं नाही, स्वतःच्या भावाचा पक्ष फोडला, स्वतःच्या भावाचे 7 नगरसेवक फोडून आपल्या पक्षामध्ये घेतले आणि पैशाचा बाजार कोणी केला असेल तर उद्धवजी ठाकरे मग तुम्ही केला असेल, संजय राऊत तुम्ही केला असेल। त्यावेळेला तुम्ही किती खोके दिले होते याचा हिशोब तुम्ही महाराष्ट्राला देणार आहात का? राजजी ठाकरे यांचे नगरसेवक ज्या पद्धतीने तुम्ही महापालिकेच्या तोंडावर फोडले होते त्याचा हिशोब जनतेला द्या आणि मग इतरांना प्रश्न विचारा। मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे, तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाही आहे, तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे। संजय राऊत तुमच्या पक्षासाठीची शेवटची लढाई आहे। मराठी माणूस अतिशय सक्षम आहे। मराठी माणसाला माहित आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच मराठी माणसासाठी काम करू शकतं। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 8 दिवसात एकत्र आले काय, 15